आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या आठवड्याभरापासून मुंबईमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं। मनोज जरांगे पाटील ठरल्याप्रमाणे मुंबईत दाखल झाले आणि आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला त्यांनी सुरुवात केली। याच दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने उपोषणाबाबत नाराजी व्यक्त करत मैदान रिकामं करण्याचे निर्देश दिले। यावेळी राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेण्यात आली आणि त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या, जाहीर करण्यात आल्या। मात्र सरकारच्या या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचा या निर्णयाला विरोध आहे। त्यांनी विरोध दर्शवलाय। त्यांनी सरकारच्या जीआर विरोधात न्यायालयात जाणार असा इशारा दिलाय। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील छगन भुजबळ यांनी बहिष्कार टाकला। त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय। जर भुजबळ यांना वाटत असेल समाजावर अन्याय झाला आहे तर भुजबळ हे राजीनामा देणार का? तुम्ही सांगणार का की या कारणामुळे मी राजीनामा देतोय? मंडळाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती। बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना जातीपातीचं राजकारण करणार नाही, शिवसेना सोडली होती, आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का? असं म्हणत संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय।